पाणीपुरी कोणाला नाही आवडत. तर आमच्या रुद्रांशला आणि मला खूप जास्त पाणीपुरी आवडते. तर आज हे ना घरीच पाणीपुरीचा बेत केला होता. तर त्यासाठी पुरी आणि बुंदी आणि शेव बाहेरून आणली होती आणि तिखट पाणी गोड पाणी वगैरे घरीच बनवलं होतं. तर माझी तयारी चालली होती आणि रुद्रांशचं चाललं होतं झालं की नाही अजून. तर त्याला कधी एकदा पाणीपुरी खातोय असं झालं होतं. तर मग म्हणला मम्मी मी तुला आणायला मदत करतो. तर इकडं त्याने सगळं आणून ठेवलं. तर पप्पा यायची वाट बघतोय आणि इकडं बनवलं मी बटाटा आणि वाटाण्याचा रगडा आणि हे तिखट पाणी, त्याच्यानंतर हे गोड पाणी, शेव, इकडं कांदा कट करून घेतला आहे आणि इकडं ह्या आहेत पुऱ्या. तर रुद्रांश म्हणाला की मम्मी मी तुला हे फोडून देतो. तर त्याने पहिलीच पुरी घेतली फोडायला आणि ती पूर्णच फोडून टाकली. मग म्हणला नाही मम्मी मला हे तूच कर. आणि इकडं मग रुद्रांशचे पप्पा आल्यानंतर त्यांनी त्याला प्लेट भरून दिली आणि इकडं मग आम्ही आमच्यासाठी पण प्लेट तयार केली. त्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला चालू केलं. तर रुद्रांशला पाणीपुरी खूप आवडली. तर बाहेरून पार्सल आणलं तर त्याच्यामध्ये लिमिटेडच पुऱ्या लिमिटेडच येतात, पाणी भरपूर देतात. मग त्याच्यापेक्षा अशी आयडिया केली की बाहेरून पुऱ्या विकत आणल्या आणि घरीच पाणी आणि रगडा बनवला. तर आज मनसोक्त अशा आम्ही पाणीपुरी खाल्ली. तर खरंच खूप छान झाली होती पाणीपुरी. तर इकडं रुद्रांशला झाडाला एक बॉल बांधून दिला आहे खेळण्यासाठी. पण प्रत्येक दुसरा बॉल त्याचा झाडावरती जाऊन बसतोय, अडकून बसतोय. तर मला तर हे कामच लागले की त्याला सारखा बॉल काढून द्यायचा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काय गेलं छोटा?